भाजपला वाघ म्हणणारे आता शेळी झालेत का? रविकांत तुपकरांनी थेट भाजपला धारेवर धरले. काय आहे नेमकं प्रकरण? पहा हा व्हिडिओ. वर्ध्यात बोलताना तुपकरांनी महायुती आणि भाजपवर कडाडून टीका केलीय. तोडफोडीच्या राजकारणामुळे वाघ म्हणवणारा पक्ष आज शेळी झालाय, असं विधान त्यांनी केलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. तुपकरांच्या या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या पार्टीचं जर देशातलं राजकारण तुम्ही बघितलं तर प्रत्येक वेळी युती ज्या पक्षासोबत करायची त्याच पक्षाला डॉमिनेट करायचं, त्याच पक्षातले लोक फोडायचे. तोडफोडीच्या राजकारणामध्ये भाजप अग्रेसर राहिलेली आहे. आणि मला असं वाटतं की आता जी युतीमध्ये घटक आहेत त्यांच्यासमोर पर्याय नाही. त्यांना धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशी अवस्था महायुतीतल्या घटक पक्षांची झालेली आहे. त्यामुळं त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि भाजप आता ॲनाकोंडा झालेला आहे, डायनासोर झालेला आहे. त्यामुळं ते कोणाला गिळंकृत करतील ते सांगता येत नाही. पहिले आपल्या महायुतीतल्या घटक पक्षांना गिळंकृत करायचं, एकेकाला संपवायचं आणि मग आपण स्वतः सगळीकडे राज्य करायचं, असं धोरण त्यांचं आहे. आणि दुर्दैवाने त्यांच्या महायुतीमध्ये सामील असलेल्या पक्षांना काहीच बोलता येत नाही. वाहक म्हणून असणारे पक्ष शेळीच्या